जी देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। ब्याज माफी की उच्च न्यायालय में याचिका दाखिल। कोरोना महामारी की वजह से कई लोगों की नौकरियां चली गई है। छोटे बड़े उद्योग ठप पड़े हैं। कई लोगों ने कर्ज निकालकर घर वाहन खरीदी किए हैं और कई लोगों ने कर्ज लेकर उद्योग शुरू किए हैं। लेकिन मार्च महीने से लगे लॉकडाउन की वजह से सभी लोग आर्थिक संकट में आ गए हैं। उन सभी लोगों को कुछ राहत देने के लिए सभी तरह के कर्जों के ऊपर के ब्याज माफ करने को लेकर मुंबई उच्च न्यायालय में जनहित याचिका दाखिल की गई है। उच्च न्यायालय में वरिष्ठ एडवोकेट तेजस दांडे के मार्फत पुणे के एडवोकेट मंदार जोशी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के प्रदेश सचिव बाला साहेब जानराव, वकील आघाड़ी के प्रमोद दिवाकर ने यह जनहित याचिका दाखिल की है। नमस्कार, मी ॲडव्होकेट मंदार जोशी। काही महिन्यांपूर्वी आमचे मुंबई ऑफिसचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट तेजस दांडे सर यांच्या मार्फत मी ॲडव्होकेट मंदार जोशी, आरपीआय प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव तसेच प्रमोदजी दिवाकर यांनी मेहरबान उच्च न्यायालय येथे सरकारने लॉकडाऊन कालावधीमध्ये मोरेटोरियम पिरियड म्हणजे ज्या लॉकडाऊन पिरियडमध्ये जे कर्जदार होते त्यांच्या कर्जवाढीसाठी कर्ज परतफेडीसाठीची मुदतवाढ दिली होती, त्या मुदतवाढी संदर्भातील जे व्याज होतं त्या व्याजाची आकारणी सरकार करणार आहे, ते व्याज माफ करावयासाठी याचिका दाखल केलेली आहे। परंतु याच कालावधीमध्ये या सुनावणीला येण्याआधीच सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दल याचिका दाखल झाली। त्याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे, याची आम्ही वाट बघतोय। परंतु आम्ही या याचिकेमध्ये मेहरबान उच्च न्यायालयासमोर मागणी देखील केली आहे की आपण बघताय की गेल्या 3 ते 3.5-4 महिन्यामध्ये अनेकांची व्यवसाय करायची इच्छा होती, नोकऱ्यांवर जायची इच्छा होती, वाहनांची देखील म्हणजे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल त्यांना वाहनांद्वारे व्यवसाय करायची इच्छा होती। परंतु सरकारने महामारीच्या रोगामुळे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये संपूर्ण लॉकडाऊन केलं होतं, रस्त्यावर येण्यास बंदी होती, लोकांची अनेक प्रकारची कर्ज होती, मग ते होम लोन असेल, व्यवसाय लोन असेल, त्याचबरोबर गोल्ड लोन असेल, वाहन कर्ज असेल, हे कुठलंच कर्ज त्यामुळे त्यांना फेडता येणं शक्य झालेलं नाहीये। त्यांना वाहनं देखील रस्त्यावर आणता आलेली नाहीये, दुकान उघडता आलेली नाहीत, नोकरीवर जाता आलेली नाहीये, कारण सरकारने त्यांना या सगळ्या गोष्टींना रस्त्यावर येण्यास, नोकरी करण्यास, व्यवसाय करण्यास कायदेशीररित्या अटकाव केला होता। आणि अशा प्रकारे त्यांना आता व्याज आकारणी करणं हा राज्यघटनेचा विरोधाभास आहे। म्हणून आमची सरकारकडे आम्ही मागणी देखील केली होती। परंतु यामध्ये आम्हाला शेवटी मेहरबान उच्च न्यायालयाकडे याचिकेद्वारे मागणी करावी लागली आहे की सर्वसामान्य कर्जदारांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, त्यांच्याकडे उत्पन्नाचं दुसरं कुठलं साधन या कालावधीत नाहीये, त्यांना कर्ज नक्की फेडायचंय, परंतु जशी मुदतवाढ दिली तशी या कालावधीत व्याज आकारणी देखील कुठल्याही प्रकारे सरकारने करू नये आणि त्यांना ही व्याज माफी सरकारने नक्की द्यावी आणि कर्जदारांना दिलासा द्यावा, एवढी या याचिकेद्वारे आम्ही मेहरबान उच्च न्यायालयाकडे मागणी केली आहे। परंतु सुप्रीम कोर्ट काय निकाल देत आहे याकडे देखील आमचं लक्ष असणार आहे। समजा मेहरबान उच्च न्यायालयाने आम्हाला आमच्या समजा 24 तारखेला याबाबत आमचं लिस्ट झालं आहे प्रकरण, परंतु समजा काही निकाल म्हणजे समजा आलं पण सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्याशिवाय आमचं प्रकरण सुनावणी येईल असं वाटत नाहीये। परंतु समजा मेहरबान उच्च न्यायालयाने आम्हाला सांगितलं तर आम्ही देखील या ठिकाणी सुप्रीम कोर्टात जाऊन आमची बाजू नक्की मांडू। वर्धा में कोरोना योद्धाओं का सत्कार। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षा समिति की ओर से वर्धा के हिंगन घाट में समिति के वर्धापन दिन के उपलक्ष्य में कोरोना महामारी काल में अपनी ड्यूटी बजाने वाले सरकारी कर्मचारियों का सत्कार किया गया। इसी के साथ पुलिस स्टेशन, शिक्षा विभाग, पुरौठा विभाग, पंचायत समिति के कार्यालय में जाकर भी कोरोना योद्धाओं का सत्कार किया गया। मी सतीश घोड़े, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति। आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा वर्धापन दिवस। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती ही स्थापना 22 जुलै 1962 साली झाली आणि 62 सालापासून शिक्षकाच्या न्याय्य हक्कासाठी काम करत आज समाजासाठी सुद्धा काम करत आहे आणि आज त्याचा वर्धापन दिवस आहे। या समितीच्या कार्याने प्रभावित होऊन आज या समितीचं श्रमिक आस्थापनेवर नोंदणी झालेली आहे। आम्हाला श्रमिक नोंदणी क्रमांकही आम्हाला मिळालेला आहे। त्यामुळे सर्व आमच्या शिक्षक समिती परिवारातील शिक्षक बांधवांना मी सर्वप्रथम आजच्या या
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि आज या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यालयात मध्ये कार्यरत असलेले जे काही कोविड योद्धे आहेत त्यांना छोटंसं एक मानचिन्ह देऊन आम्ही त्यांचा गौरव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर SDM कार्यालय, पंचायत समिती, त्यानंतर शिक्षण विभाग, आरोग्य विभाग तसेच चेकपोस्टवरील शिक्षक या सर्वांना गौरव करून त्यांना अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळो या उद्देशानं त्यांचा गौरव आम्ही केलेला आहे. धन्यवाद. आज प्राथमिक शिक्षक समितीतर्फे पोलीस स्टेशन येथे ज्या लोकांनी पोलीस स्टेशनला कोविड योद्धा म्हणून किंवा या महामारीमध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांचा स्वयंस्फूर्तीने सत्कार केलेला आहे. ॲक्च्युली सर्व लोकांनी चांगलं काम केलेलं आहे, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनी 5 लोकांचा सत्कार केलेला आहे. या चर्चेत मी असं ऐकलेलं आहे की त्यांच्याकडून पूर्ण कोरोनाच्या या संक्रमण कालावधीमध्ये खूप जास्त महत्त्वाची कामं झाली. इतर वेळेसही ते समाजोपयोगी कामं करत असतात. त्यांनी स्वयंस्फूर्तीने आमच्याकडे येऊन आमच्या लोकांचा सत्कार करणं ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. कदाचित या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये हा पहिलं संघटन आहे की ज्यांनी येऊन पोलिसांचा सत्कार केला, त्यांची पाठ पकडली. मी याबद्दल ही जी समिती आहे त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. तो वही तीसरी ओर अमरावती में बारिश से बेहाल जनता। कोरोना महामारी से परेशान जनता अब बारिश के पानी से बेहाल है। अमरावती जिले के दरियापुर तालुका के वरुड़ येवदा गांव में बारिश के पानी से जल जमाव की स्थिति उत्पन्न हो गई है। पानी यहां के लोगों के घरों के अंदर तक पहुंच चुका है। गांव में कई घर मिट्टी से बने हुए हैं। पानी की वजह से कई लोगों के घरों की दीवारें तक ढह गई है। ऐसी स्थिति हर साल निर्माण होती है। यहाँ के लोगों ने कई बार प्रशासन को इस बारे में आगाह किया है, लेकिन प्रशासन है कि कोई संज्ञान लेने को तैयार नहीं है। इचुकाट्याचा भेव लागते, पाणी येते वावरातून सगळं. आम्ही म्हातारे माणसं सगळे अंगणात साप येतात. पाण्याची समस्या अशी आहे की दोन्ही इकडून देवीच्या मंदिरापासून येवद्या रस्त्यानं पाणी येते, इकडून मोटर स्टँडच्या रस्त्याने शेतातून पाणी पूर्ण येते. घरात घुसते. आमच्या पूर्ण घरात पाणी घुसते. पाणी घुसल्यामुळे हे सर्व घराच्या भीती पडल्या आहे. ग्रामपंचायतला तहसीलदाराच्या इकडे सर्व निवेदन दिले, पण आतापर्यंत कोणी काही इकडे पाहण्यासाठी आलं नाही आणि त्याच्यावर कोणी अजून ग्रामपंचायतने कारवाई केली नाही. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त तो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।